हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 महा TET परीक्षा 2024वर फोकस करून महा TET महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये विचारण्यात येणारा महत्त्वाचा घटक परिसर अभ्यास आणि या परिसर अभ्यास या घटकावरील 2013, 2014, 2017, 2021 या वर्षांमध्ये जेवढेही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते प्रश्न आपण इथे घेणार आहे आणि काही संभाव्य प्रश्न देखील आपण इथे घेणार आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या TET एक्झाम महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा कोणता भाग पाण्याने आच्छादित आहे? पहा, पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती भाग पाण्याने आच्छादित आहे? तर तो 71%. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 71%. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. आपल्या शरीराच्या कोणत्या भागाने आपण अन्नाची चव घेतो? पहा, आपण अन्नाची चव कोणत्या भागाने घेतो? तर ते आपण जिभेने घेतो. बरोबर आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, जीभ. त्यानंतर समोरचा प्रश्न, ताजमहाल कोणत्या राज्यात स्थित आहे? पहा, ताजमहाल हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, उत्तर प्रदेश. त्यानंतर समोरचा प्रश्न, वनस्पतींच्या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला काय म्हणतात? पहा, वनस्पतींच्या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, प्रकाश संश्लेषण. त्यानंतर समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी जलचर आहे? पहा, जलचर प्राणी विचारलेला आहे. सिंह, हत्ती, डॉल्फिन, वाघ. तर तो आहे डॉल्फिन. ओके, डॉल्फिन हा जलचर प्राणी आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, डॉल्फिन. समोरचा प्रश्न, आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? पहा, आपला राष्ट्रीय पक्षी आहे मोर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, मोर. समोरचा प्रश्न, घर्षण म्हणजे काय रे? घर्षण म्हणजे दोन वस्तू एकमेकांच्या संपर्कात आल्यावर निर्माण होणारा प्रतिकार. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, दोन वस्तू एकमेकांच्या संपर्कात आल्यावर निर्माण होणारा प्रतिकार. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पृथ्वीचा सर्वात मोठा महासागर कोणता? पहा, पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे पॅसिफिक महासागर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पॅसिफिक महासागर. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतो? पहा, कोणता पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतो? तर तो आहे लोह. ओके, लाकूड, प्लास्टिक, कापड. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, लोह. समोरचा प्रश्न, कोणता प्राणी आपल्या पाठीवर कवच बाळगतो? पहा, आपल्या पाठीवर कवच बाळगतो असा कोणता प्राणी आहे? तर तो आहे कासव. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कासव. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता रे? चला फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर करा. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? या प्रश्नाचे उत्तर चला फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाईप करून आम्हाला लिहून कळवा. ओके, कोणता आहे? तर तो आहे वाघ. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, वाघ. त्यानंतर समोरचा प्रश्न, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर साधारणपणे किती आहे रे? सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जे अंतर आहे ते साधारणपणे 15 कोटी किलोमीटर आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 15 कोटी किलोमीटर. त्यानंतर समोरचा प्रश्न, वातावरणातील कोणत्या वायूचा सर्वाधिक प्रमाण आहे? पहा, वातावरणात कोणते वायूचे सर्वाधिक प्रमाण आहे? तर तो आहे वायू आहे नायट्रोजन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, नायट्रोजन. समोरचा प्रश्न, कोणता ग्रह सूर्याजवळ सर्वाधिक आहे? पहा, सूर्याजवळ सर्वाधिक आहे असा ग्रह आहे बुध. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, बुध. पुढे पाहूया. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणता प्रदेश वाळवंट आहे? पहा, सहारा, आर्क्टिक, गंगा मैदान, हिमालय. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणता प्रदेश वाळवंट आहे? तर तो आहे सहारा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, सहारा. प्रश्न,
कोणता पक्षी उडू शकत नाही रे? पहा, कोणता पक्षी उडू शकत नाही, तर तो आहे पेंग्विन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पेंग्विन. पुढे पाहूया. कोणते खनिज भारतात मुख्यत्वे राजस्थानमध्ये आढळते? पहा, राजस्थानमध्ये भारतात मुख्यत्वे आढळणारे खनिज कोणते? तर ते आहे तांब. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 तांबे. त्यानंतर पुढे पाहूया. वनस्पतींचा प्रमुख अन्न घटक कोणता आहे? पहा, वनस्पतींचा प्रमुख अन्न घटक आहे कार्बन डायऑक्साईड. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर समोरचा प्रश्न. कोणता रोग दूषित पाण्यामुळे होतो? पहा, दूषित पाण्यामुळे होणारा रोग आहे कॉलरा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कॉलरा. समोरचा प्रश्न. हिमनदी म्हणजे काय? पहा, हिमनदी म्हणजे काय? तर बर्फाने बनलेली नदी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बर्फाने बनलेली नदी. समोरचा प्रश्न. कोणता प्राणी दूध देतो? पहा, उंट हा प्राणी दूध देतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 उंट. पुढे पाहूया. पाण्याचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? पहा, पाण्याचा सर्वात मोठा स्रोत नद्या, समुद्र, तलाव, विहिरी कोणता आहे? फटाफट कमेंट करा, फटाफट कमेंट करा. चला, तर तो आहे समुद्र. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 समुद्र. पुढे पाहूया. कोणता जलचर प्राणी श्वास घेण्यासाठी फुफ्फुसांचा वापर करतो? पहा, श्वास घेण्यासाठी फुफ्फुसांचा वापर कोण करतं? तर तो आहे व्हेल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 व्हेल. समोरचा प्रश्न. भारताच्या 5 राज्यांची संयुक्त सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? पहा, 5 राज्यांची संयुक्त सीमा लागून असलेलं राज्य आहे उत्तर प्रदेश. यापैकी ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. या 4 पर्यायांपैकी. समोरचा प्रश्न. भारताचा राष्ट्रीय फूल कोणतं आहे? पहा, भारताचे राष्ट्रीय फूल कोणतं आहे? चला, फटाफट आन्सर कमेंट करा. कोण सांगतंय बघूया. राईट, चला फटाफट आन्सर कमेंट करा. भारताचं राष्ट्रीय फूल कोणतं आहे? तर ते आहे कमळ. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कमळ. समोरचा प्रश्न. सूर्यग्रहण कधी होते? सूर्यग्रहण कधी होते? तर चंद्र, पृथ्वी आणि सूर्य जेव्हा एका रेषेत असतात तेव्हा ते चंद्रग्रहण होतं. मग असा पर्याय आहे का? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका रेषेत असताना. समोरचा प्रश्न. मातीच्या प्रजनन क्षमतेसाठी कोणता घटक आवश्यक आहे? मातीच्या प्रजनन क्षमतेसाठी नायट्रोजन हा घटक आवश्यक आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नायट्रोजन. पुढे पाहूया. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? पहा मित्रांनो, आपल्या भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गंगा. समोरचा प्रश्न. पृथ्वीवरील सर्वात उंच शिखर कोणते? पहा, पृथ्वीवरील सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 माउंट एव्हरेस्ट. आणि भारतातलं कोणतं आहे? कांचनजंगा. आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर पहा, आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई. किती आहे ते? 1646 मीटर आहे. ओके, कसा मी हसतो ही ट्रिक माहिती आहे ना? कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी आणि तोरणा बरोबर 16, 46, 15, 38, 14, 48. ओके, 14, 24, 13, 27. त्यानंतर पुढे पाहूया. कोणत्या प्राण्याचे कान बाहेर असतात? पहा, कोणत्या प्राण्याचे कान बाहेर असतात? तर ते आपल्या माणसाचे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 माणूस. समोरचा प्रश्न. कोणत्या प्रकारच्या वनांमध्ये सागवानाचे वृक्ष आढळतात? पहा, कोणत्या प्रकारच्या वनांमध्ये सागवानाचे वृक्ष आढळतात? तर उष्णकटिबंधीय वनांमध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 उष्णकटिबंधीय वने. त्यानंतर पुढे पाहूया. स्वच्छ पाणी मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते? स्वच्छ पाणी मिळवण्यासाठी ते पाणी उकळलं जातं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 उकळणे. त्यानंतर पुढे पाहूया.
कोणत्या जनावराचे दूध प्यायले जाते? पहा, कोणत्या जनावराचे दूध प्यायले जाते? गाईचं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 गाय. समोरचा प्रश्न, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? पहा, लाल ग्रह म्हणून कोणाला ओळखले जातं? मंगळाला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मंगळ. समोरचा प्रश्न, कोणता पदार्थ चंद्रावर जास्त प्रमाणात आढळतो? पहा, चंद्रावर जास्त प्रमाणात आढळणारा पदार्थ कोणता आहे? तो आहे खडक. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 खडक. पुढे पाहूया, झाडांमुळे काय मिळते? पहा, झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतं. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ऑक्सिजन. समोरचा प्रश्न, कोणता वायू मानवाला श्वसनासाठी आवश्यक आहे? पहा, कोणता वायू मानवाला श्वसनासाठी आवश्यक आहे? तर तो आहे ऑक्सिजन. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ऑक्सिजन. समोरचा प्रश्न, सूर्य आणि पृथ्वी यांच्यात किती वेळ अंतर आहे? पहा, सूर्य आणि पृथ्वी यांच्यात 8 मिनिटे इतका वेळ अंतर आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 8 मिनिटे. समोरचा प्रश्न, पृथ्वीवर किती महाद्वीप आहेत? पहा मित्रांनो, पृथ्वीवर 7 महाद्वीप आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 7. ओके, तर आत्तापर्यंत आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर साधारण किती आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर साधारण किती आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 महा-TET परीक्षा 2024 वर फोकस करून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा-TET परीक्षांमध्ये विचारला जाणारा महत्त्वाचा घटक परिसर अभ्यास आणि या परिसर अभ्यास या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण मागील TET महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.